हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ऑनलाईन टेक हब. ऑनलाईन टेक हब या यूट्यूब चॅनलवरती आपण जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे लेक्चर स्टार्ट केलेले आहे. तर त्यामधील आपण कंट्रोल स्ट्रक्चर हा पॉईंट बघत आहोत. तर त्यातले आपण जे आज बघणार आहे ते लूपिंग स्टेटमेंट बघणार आहोत. तर बघूयात लूपिंग स्टेटमेंट. त्यातलं फर्स्ट जे आहे वाईल लूप. तर हे स्टेटमेंट आपण आज बघणार आहोत, वाईल लूप. तर बघा, the Java while loop is used to iterate a part of the program repeatedly until the specified boolean condition is true. त्याच्यामध्ये बघा, जे वाईल लूप असेल ते वाईल लूप का होणार आहे, तर वाईल लूपमध्ये जो काय तुम्ही कोड दिला असणार तो कोड काय होणार, रिपीटेडली का होणार आहे, तर एक्झिट होणार आहे कुठपर्यंत, जोपर्यंत आपण जी काही दिलेली कंडिशन आहे ती कंडिशन ट्रू आहे होईल तोपर्यंत ते लूप काय होणार, तर रिपीटेडली इटरेट होणार आहे. As soon as boolean condition becomes false, the loop automatically stops. जेव्हा कंडिशन फॉल्स होईल, वाईलमध्ये कंडिशन फॉल्स झाली की लूप काय होईल, ऑटोमॅटिकली स्टॉप होणार आहे. ठीक आहे. तर बघा, द वाईल लूप इज कन्सिडर ॲज अ रिपिटेटिंग इफ स्टेटमेंट. बघा, वाईल स्टेटमेंट की जे आपण ॲज अ रिपिटेटिंग इफ स्टेटमेंट म्हणून कन्सिडर करू शकतो. इफ द नंबर ऑफ इटरेशन्स इज नॉट फिक्स्ड, इट इज रिकमेंडेड टू यूज द वाईल लूप. बघा, जेव्हा एखाद्या प्रोग्रॅमिंगमध्ये किंवा एखादा प्रोग्राम करत असताना आपल्याला तर त्या प्रोग्राममध्ये जी काही कंडिशन दिली जाते त्या कंडिशनला मधील एंड जर असेल, कंडिशनचा एंड जर आपल्याला नोन नसेल, माहीत नसेल, तर तेव्हा आपण वाईल लूप ही यूज करू शकतो आहे. ठीक आहे. बघा, सिंटॅक्स याच्यामध्ये काय, वाईल हिअर इज अ कंडिशन, देन कोड टू बी एक्झिक्युटेड, आणि आफ्टर दॅट काय असेल, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट स्टेटमेंट, आणि देन वाईल लूप काय असेल तर क्लोजिंग असेल. हा काय तर वाईल लूपचा सिंटॅक्स आहे. तर याच्यामध्ये बघा, तर इथं काय होतं, सुरुवातीला कंडिशन चेकिंग होणार आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर कंट्रोल गोज टू दी बॉडी ऑफ दी लूप and the statement in the body will be executed, and then the increment or decrement statement executed, then control again goes to the condition checking, then condition is evaluated, is it true or false. If true, then again into the body. If condition is a false, then control exists from the loop. ठीक आहे. तर हा सिंटॅक्स आहे कशाचा, तर फॉर लूपचा सिंटॅक्स आहे. तर याचा आपण एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पलच्या आधी एक फ्लोचार्ट बघून घेऊयात. बघा, तर फ्लोचार्टद्वारे पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा, इथं आल्यानंतर काय होईल, तर फर्स्ट आपण कंडिशन काय होणार, चेक होणार आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर काय होईल, स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. त्यानंतर काय होईल, परत कुठं जाणार आहे तो कंडिशन, जोपर्यंत कंडिशन ट्रू होणार आहे तोपर्यंत हे जे लूप आहे हे लूप यावेळेस काय होणार, तर इटरेट होणार आहे. आणि जेव्हा कंडिशन फॉल्स होईल तेव्हा काय होणार आहे, तर जेव्हा कंडिशन फॉल्स झाली तर कंट्रोल काय होणार आहे, तर लूपच्या बाहेर पडेल. देन एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये काय घेतले आपण, तर पब्लिक क्लास वाईल एक्झाम्पल पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग ARG. याच्यामध्ये बघा, इंट i इक्वल टू 1, आयला आपण इनिशियलाइज व्हॅल्यू किती केली, 1 केली. अँड कंडिशनमध्ये काय सांगितले बघा, i लेस दॅन इक्वल टू 10. म्हणजे आपण काय करणार आहे तर 1 to 10 नंबर जे आहेत ते आपण प्रिंट करणार आहोत. 1 to 10 नंबर आपण प्रिंट करणार आहोत. तर कंडिशन बघा, इथे काय होईल, फर्स्ट आपण आयमध्ये किती व्हॅल्यू असेल तर आयमध्ये 1 व्हॅल्यू इनिशियलाइज होईल. इथं आल्यानंतर काय चेक होईल, तर 1 जे आहे 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. तर काय होईल, इथं आय प्रिंट होईल. आयची व्हॅल्यू किती आहे, 1. त्यानंतर इथे काय घेतलं आपण, याला इन्क्रीमेंट केली आयची व्हॅल्यू 1 एकावर इन्क्रीमेंट होईल. किती होईल, आयची व्हॅल्यू इथं 2 होणार आहे. अगेन कंट्रोल जाईल कुठं, कंडिशन चेकिंगला. देन सेकंड टाईम आयची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. 2 लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन ट्रू होते. त्यानंतर काय होईल, 2 प्रिंट होईल. त्यानंतर आय प्लस प्लस कंडिशन काय होईल, तर आयची व्हॅल्यू किती होणार, 3 होणार आहे. अगेन कंट्रोल कुठं जाईल, तर कंडिशन चेकिंग. तर यावेळी काय होणार, हे लूप इटरेट होणार आहे. कुठून कुठपर्यंत, 1 to 10 पर्यंत नंबर प्रिंट होतील. आणि जेव्हा आयची व्हॅल्यू इथं काय होईल बघा, जेव्हा आयची व्हॅल्यू इथं 11 होईल, किती होणार आहे, 11, तेव्हा तो कुठं कंडिशन चेकिंगला जाईल. इथे काय असेल मग, 11 लेस दॅन इक्वल टू काय, 10, तेव्हा काय होईल, कंडिशन फॉल्स होईल आणि कंट्रोल काय होईल, तर लूपच्या बाहेर पडेल. ठीक आहे. ह्या एक काय तर वाईल लूपचं एक्झाम्पल. ओके. देन आउटपुट काय यायचं, 1 to 10 नंबर असे प्रिंट होतील. त्यानंतर बघा, सेकंड लूप बघतोय आपण, डू वाईल लूप. तर डू वाईल लूप हे पण सेम वाईल लूपसारखंच आहे. हा पण कधी आपण यूज करणार आहे, टू इटरेट अ पार्ट ऑफ द प्रोग्राम रिपीटेडली अंटिल द स्पेसिफाईड कंडिशन इज
true. If the number of iteration is not fixed and you must have to execute the loop at least once, it is recommended to use a do while loop. बघा इथं जर नंबर ऑफ इटरेशन्स फिक्स नसतील आणि तुम्हाला यू मस्ट हॅव टू एक्झिक्यूट द लूप ॲट लिस्ट वन्स, जे काही लूपमध्ये आपण कोड दिला असेल तो कोड काय झाला पाहिजे ॲटलिस्ट वन टाईम तर एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, तेव्हा आपण डू व्हाईल हे यूज करू शकते. ठीक आहे. त्यानंतर बघा इफ द जावा डू व्हाईल लूप इज कॉल्ड एक्झिट कंट्रोल्ड लूप. बघा याला काय म्हटलं आहे, एक्झिट कंट्रोल्ड का म्हटलं आहे, तर जेव्हा कंट्रोल हा लूपच्या मधून बाहेर पडताना एक्झिट होताना काय होते, कंडिशन चेक होते. सो इट इज कॉल्ड एक्झिट कंट्रोल लूप. आणि वाईल जे आहे, वाईलला काय म्हणते, वाईलला बघा, वाईलला माहिती काय तर एंट्री कंट्रोल्ड लूप. काय म्हणणार आहे, एंट्री कंट्रोल्ड लूप. का तर वाईलमध्ये काय होतं की वाईलच्या लूपच्या बॉडीमध्ये एंट्री होतं ना, एंटर व्हायच्या अगोदर काय होते, कंडिशन चेक होते आणि कंडिशनवरून ठरतं की कंट्रोल जो आहे तो लूपमध्ये एंटर करेल का नाही येतो. ठीक आहे. तर डू व्हाईलला काय म्हणायचं, एक्झिट कंट्रोल लूप. त्यानंतर बघा देअरफॉर अनलाईक while loop or for loop, do while check the condition at the end of the loop body. The Java do while loop is executed at least once because condition is checked after loop body. तर काय होतं, तर जी काही आपण स्टेटमेंट देणार आहोत डू व्हाईलमध्ये ते काय होतील ॲटलिस्ट वन टाईम एक्झिट होतील. का तर कंडिशन काय होणार आहे, ॲट दी एंडला चेक होते. सो सिंटॅक्स बघा, डू देन कर्ली ब्रॅकेट ओपनिंग असेल, इथं असं काय तर गो टू बी एक्झिक्युटेड किंवा लूप बॉडी, त्यानंतर अपडेट स्टेटमेंट आणि शेवटी काय इथं वाईल कंडिशन एंड विथ सेमिकॉलन. फ्लोचार्ट बघा, आता आहे डू स्टेटमेंट डू इथं असं काय तुमचा कोड असेल, कोड एक्झिक्यूट होईल, त्यानंतर शेवटी काय होईल, कंडिशन चेक होईल. जर कंडिशन ट्रू असेल तर अगेन कंट्रोल गोज टू दी एक्झिक्यूट द स्टेटमेंट्स आणि ही लूप होणार आहे. तर यावेळेनं असं लूप होणार आहे, इटरेट होणार आहे कुठपर्यंत, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत. इथं का कंडिशन फॉल्स झाली तर कंट्रोल काय होईल, इथून बाहेर पडेल. ओके. देन एक्झाम्पल बघा, तर इथं पण आपण काय केलं आहे की 1 to 10 नंबर जे आहेत ते प्रिंट केलेले आहेत युझिंग द डू व्हाईल लूप. तर त्याच्यामध्ये बघा i इक्वल टू 1 व्हॅल्यू असाइन केली. इथं आपण काय केले व सिस्टीम आउट डॉट प्रिंट एल आयची व्हॅल्यू प्रिंट केली, म्हणजे 1 व्हॅल्यू प्रिंट होईल. देन आयची व्हॅल्यू किती होईल, 2 होईल. इथं त्यानंतर काय होईल, तर 2 लेस दॅन इक्वल टू 10. कंडिशन काय झाली, ट्रू झाली. कंट्रोल कुठे गेला, डूमध्ये जाणार आहे. परत काय होईल, तर सेकंड टाईम आता आयची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. इथं आयची व्हॅल्यू किती होईल, परत 3 होईल. त्यानंतर कंडिशन काय असेल इथं, तर 3 लेस दॅन इक्वल टू 10. देन कंट्रोल गोज टू दी डू स्टेटमेंट. तर यावेळी ही लूप काय होणार आहे, फिरणार आहे कुठपर्यंत, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत. जेव्हा कंडिशन फॉल्स असेल तेव्हा काय होतं, इथून लूपच्या बाहेर पडेल. ठीक आहे. त्याचं आउटपुट काय येईल, तर 1 to 10 नंबर काय होईल, याचं आउटपुट येईल. 1 to 10 नंबर याचं आउटपुट येईल. ठीक आहे. तर आता आपण 2 लूप बघितले, लूपचे टाईप. एक बघितलं आहे कुठला, वाईल, आणि दुसरा काय बघितलं तर डू वाईल. वाईलला काय म्हणतो आपण, एंट्री कंट्रोल्ड म्हणतो. डू वाईलला काय म्हणतो आपण, एक्झिट कंट्रोल्ड म्हणतो. का तर वाईल लूपमध्ये काय होतं की लूपमध्ये एंट्री होतानाच कंडिशन चेक होते आणि डू वाईलमध्ये कंडिशन चेक कुठे होते, एंड ऑफ दी लूपला. सो डू वाईल इज कॉल्ड एक्झिट कंट्रोल्ड लूप. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लवकरच पुढचे व्हिडिओ, जे काही पुढचे टॉपिक्स आहेत आपले लूपिंगमधले, फॉर लूप असेल, फॉर इच लूप असेल, तर आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरती घेऊयात. ओके, थँक्यू.